नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण एका नवीन सिरीजला सुरुवात केली आहे. त्या सिरीजचं नाव आहे अपठित गद्य अंश, म्हणजेच अनसीन पॅसेज. हाऊ टू अटेम्प्ट अन अनसीन पॅसेज. मग आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हाऊ टू अँसर द क्वेश्चन्स ऑन द पॅसेज, म्हणजे उतार्यावरती जे प्रश्न दिले जातात ते नेमके सॉल्व कसे करायचे, कसे सोडवायचे. तर पहिली गोष्ट तो अपठित गद्यखंड असतो. याच्यावरती तुम्हाला एकूण चार प्रकारचे प्रश्न चार प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाकरिता तुम्हाला 2 मार्क्स दिले जातात. एकूण 8 मार्कांचा तो प्रश्न असतो. आता त्यापैकी पहिला जो प्रश्न असतो, म्हणजे पहिला जो एक मार्क असतो, एक गुण असतो, तो तुम्हाला प्रश्न नीट समजून घेण्याकरिता असतो. प्रश्न समजून घेण्याकरिता म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन. COMPREHENSION. आणि दुसरा जो नंबर असतो, दुसरा जो मार्क असतो, तो तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी, म्हणजे एक्सप्रेशन EXPRESSION, म्हणजे SSION याच्याकरता तो असतो. आणि प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इंग्लिश भाषेमध्ये लिहावं लागतं. आता प्रश्नांची जी उत्तरं असतात ती दिलेल्या उतार्यावरतीच असली पाहिजे. म्हणजे उतार्याच्या बाहेरचं उत्तर त्यामध्ये द्यायचं नसतं, त्याला गुण दिले जात नाहीत. परंतु याचा अर्थ असाही नाही की तुम्ही उतार्यामध्ये दिलेल्या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला ते उत्तर द्यायचं आहे. याचा अर्थ असाही नाही की पॅसेजमधलंच उत्तर जसंचे तसं लिहून काढायचं. म्हणजे तुमच्या समोर पॅसेज असतो आणि त्यात जे उत्तर असतं ते जसं तसं लिहायचं, ते चालत नाही. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत विद्यार्थ्याने प्रश्नाचे उत्तर आपल्या भाषेमध्ये देणे, लिहिणे आवश्यक आहे. यासोबत ही गोष्ट महत्त्वाची आहे की जे प्रश्नांची तुम्ही उत्तरं लिहिता त्याची जी वाक्यरचना असते ती छोटी असली पाहिजे, सरळ असली पाहिजे आणि सरळ भाषेत तुम्ही दिलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न उत्तर लिहिण्यापूर्वी प्रश्न चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतला पाहिजे, तो पॅसेज नीट वाचला पाहिजे आणि उत्तर जे आहे ते स्पष्ट रूपामध्ये लिहिलं पाहिजे. जसं कधी कधी आपण बोलताना म्हणतो त्याचं म्हणून, कारण की, तसं उत्तर इंग्रजीमध्ये चालत नाही. जसं तुम्ही जसं रोजच्या बोलण्या चालण्यातल्या भाषेमध्ये बोलता, जसं की तुम्ही म्हणता कारण की, आपण मराठीत म्हणतो कारण की वगैरे, तसं इंग्रजीमध्ये तुम्ही करायला जाल त्याची नक्कल. बिकॉज, सो दॅट, ॲज, देअरफोर इत्यादी शब्दांनी उत्तराची सुरुवात कधीही करू नका, कारण ही जी पद्धत आहे ती पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. अपठित गद्य उतार्याचं जे उत्तर असतं, म्हणजे जो गद्यांश असतो त्याच्या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर, तो पॅसेज वारंवार वाचल्यानंतरच त्यातून तुम्हाला जो अर्थबोध होतो त्याच्या आधारावर तुमच्या भाषेत त्याचं उत्तर द्यायचं असतं. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट इथे आहे की इंग्रजी भाषेमध्ये उत्तर लिहिणे, तो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल. हा भाग दुसरा आहे. धन्यवाद.